नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ सेवेमध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेला विचारून झालेले प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. कोणतीही परीक्षा असू द्या, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सेबीचे म्हणजेच SEBIचे पूर्ण म्हणजेच फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर SEBIचं फुल फॉर्म काय आहे, तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे काय आहे, तर SEBIचं आपल्याला फुल फॉर्म सांगता येतो. बघा, आता हे फुल फॉर्म आहे ते इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तर SEBIलाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ. बघा, भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ म्हटलं जातं. कशाच म्हटलं जातं, तर SEBIलाच काय, तर SEBIलाच आपण काय म्हणतो, तर भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ मराठीत म्हटलं जातं. आणि इंग्रजीत काय म्हटलं जातं, इंग्रजीत फुल फॉर्म काय आहे, तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI चा फुल फॉर्म असलेला आपल्याला सांगता येतं. बघा, आता SEBIचे मुख्य कार्य काय असते, तर गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि त्याचे सुरक्षित वातावरण देणे, त्यांना सुरक्षित वातावरण देणे आणि गुंतवणूकदारांचे हिताचे रक्षण करणे हे काय असतं, तर SEBIचं मुख्य कार्य असलेलं आपल्याला सांगता येतं. बघा, शेअर बाजारात होणारे गैरव्यवहार आणि फसवणूक रोखणे. बघा, आता शेअर बाजारामध्ये होणारे गैरव्यवहार म्हणजेच कोणाची फसवणूक झाली तर तिथं व्हायला नको, हे SEBIचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते कामकाज SEBI आपल्याला हेल्प करू शकते. तसं जर काही अडचणी आल्या तर हेल्प करताना आपल्याला पाहायला मिळतं. बघा, शेअर बाजाराचे नियम व नियंत्रण कोणती संस्था ठेवते, तर SEBI म्हणजेच भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ हे काय करतं, तर म्हणजेच SEBI शेअर बाजाराचे नियमन व नियंत्रण ठेवण्याची संस्था असं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, SEBIच्या पहिल्या महिला आणि अध्यक्ष कोण होत्या. आता पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर माधवी पुरी बुच ह्या काय होत्या, तर पहिल्या महिला अध्यक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता सेबीला वैधानिक दर्जा कधी प्राप्त झाला, म्हणजे SEBIची निर्मिती कधी झाली, तर 1992 मध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, WEF दरवर्षी वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी घेतली जाते. बघा, WEF ची दरवर्षी वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी घेतली जाते, तर स्वित्झर्लंडमध्ये दावोस या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते. चलन घटीचा फायदा कोणाला होतो. बघा, आता चलन घटीचा फायदा कोणाला होतो, तर धनको याला चलन घटीचा फायदा झालेला आपल्याला सांगता येतं. आणि ऋणको म्हणजे कोण. बघा, ऋणको म्हणजे कोण, तर कर्ज घेणाऱ्याला आपण ऋणको असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, पुढचा प्रश्न, जेव्हा शेअर बाजार उसळी घेतो तेव्हा त्याला कोणत्या चिन्हाने दर्शविलं जातं. बघा, शेअर बाजारामध्ये जेव्हा उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा शेअर बाजाराला कोणत्या चिन्हाने दर्शवलं जातं, तर बुल या चिन्हाने आपल्याला दर्शवताना पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, दलाल स्ट्रीट मुंबईवर कोणता शेअर बाजार स्थित आहे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा बाजार आपल्याला स्थित असलेलं पाहायला मिळतं. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचा काळ कोणता. बघा, आता 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचा काळ कोणता, तर 2026 ते 31 म्हणजे आत्तापासून चालू झालेला 2031 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो किंवा सांगता येतो. कांदा लसूण संशोधन संचालनालय कोठे स्थित आहे. बघा, कांदा लसूण संशोधन संचालय आपल्याला कोठे असलेलं विचारलेलं आहे. पुण्यामध्ये राजगुरुनगर येथे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, निक्केई हा स्टॉक एक्सचेंज इंडेक्स कोणत्या देशात आहे, तर जपान या देशात असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न,
आशियातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता? बघा आता सर्वात जुना विचारलेला आहे आणि कुठला विचारलेला आहे तर आशियातील सर्वात जुना शेअर बाजार विचारलेला आहे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा काय आहे तर आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला आपल्याला सांगता येतं. महाराष्ट्राचे महसुली वर्ष कोणते? बघा आता महाराष्ट्राचे महसुली वर्ष म्हणजे कोणते वर्ष आहे तर 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे काय आहे तर महाराष्ट्राचे महसुली वर्ष असं संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, मिश्र अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व नियंत्रण कोणाकडे केली गेली जाते? बघा आता मिश्र अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनाची मालकी व नियंत्रण कोणाकडे केली जाते तर सरकार व खाजगी यांच्याकडे काय केली जाते तर मिश्र अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनाची मालकी व नियंत्रण करण्याचं काम करतात किंवा त्यांच्याकडे दिली जाते. कोणत्या अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्न अधिक असते? बघा आता दरडोई उत्पन्न असणारी अर्थव्यवस्था कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे तर विकसित अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्न अधिक असते. बघा अधिक असणारी आपल्याला अर्थव्यवस्था विचारलेली आहे तर विकसित अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्न हे काय असतं तर अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, IDBI स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेने केली गेली? बघा आता IDBI ची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेने केली आहे तर 3ऱ्या पंचवार्षिक योजनेने आपल्याला केलेलं सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? बघा आता भिलाई पोलाद प्रकल्प हा कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? कोणत्या देशाने मदत केली तर रशिया देशाने आपल्याला मदत केलेली सांगता येते. पुढचा प्रश्न, कोणत्या काळात पंचवार्षिक योजना न राबवता वार्षिक योजना राबवल्या गेल्या? बघा आता पंचवार्षिक योजना न राबवता वार्षिक योजना राबवल्या असं वर्ष कोणता आहे तर 1966 ते 1969 हा काळ काय होता तर पंचवार्षिक योजना न राबवता वार्षिक योजना राबवल्या गेलेला काळ आपल्याला सांगता येतो. 1966 ते 1969 असं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केली गेली? बघा आता स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केली गेलेली आहे तर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून कोणत्या पंचवार्षिक योजनेला ओळखले जाते? बघा आता रोजगार जनक योजना म्हणून कोणत्या पंचवार्षिक योजनेला ओळखले जाते तर 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून ओळखलं जातं. ऊ खा जा प्रतिमान कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केले? बघा आता ऊ खा जा प्रतिमान कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केले तर 8व्या पंचवार्षिक योजनेत आपल्याला सुरू केलेलं सांगता येतं. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण? आता हा तर प्रश्न खूप वेळा प्रत्येक परीक्षेला विचारून झालेला आहे. तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर वसंतराव नाईक हे काय आहेत तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक असलेलं आपल्याला सांगता येतं. कोण तर वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या पंचवार्षिक योजनेला गरिबी हटावा योजना म्हणून ओळखले जाते? बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेला गरिबी हटावा योजना म्हणून ओळखले जाते? बघा गरिबी हटावा ही कोणत्या पंचवार्षिक योजनेला म्हटलं जातं तर 5व्या पंचवार्षिक योजनेला गरिबी हटावा योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, एक्झिम बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आता एक्झिम बँकेची आपल्याला स्थापना वर्ष विचारलेलं आहे तर 1982 मध्ये एक्झिम बँकेची स्थापना केलेला आपल्याला पाहायला मिळतं 1992. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? बघा आता राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो तर 6 वर्षाचा आपल्याला राज्यसभेच्या
सदस्यांचा कालावधी असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? बघा आता लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचे सभापती हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? बघा आता राष्ट्रपतीची निवडणूक असते तेव्हा मतदानाचा हक्क कोणाला नसतो? तर विधान परिषद निर्वाचित सदस्यांना काय असतो? तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क नसलेला आपल्याला पाहायला मिळतं. विधान परिषद निर्वाचित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस मतदानाचा हक्क असतो का? तर नसतो मतदानाचा हक्क. कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? बघा आता कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभेचा नसलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास असतो? बघा आता लोकसभेचं व राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास असतो? तर राष्ट्रपती यांना अधिकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं. कोणते अधिकार असतात? तर लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न, अतरांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान किती दिवसाची नोटीस कालावधी आहे? बघा आता अतरांकित प्रश्नाची उत्तरे मागवण्यासाठी किती दिवसाचा कालावधी असतो नोटीस कालावधी? तर 15 दिवसाचा नोटीस कालावधी असलेला आपल्याला पाहायला मिळतं. किती? तर 15 दिवसांचा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे असलेलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं. पुढचा प्रश्न, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कोणती संस्था होय? तर संसदी काय? तर देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था असलेली संस्था म्हणजे संसद आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघा, संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणास म्हणतात? बघा आता संसदेमध्ये अप्पर हाऊस म्हणून कोणाला म्हटलं जातं? तर राज्यसभेलाच. म्हणजे अप्पर म्हणजे वरिष्ठ सभागृह म्हणून कोणास ओळखलं जातं? तर राज्यसभेला हे वरिष्ठ सभागृह म्हणलं जातं. आणि संसदेमध्ये लोकसभा हे काय असतं? तर कनिष्ठ सभागृह असतं. बघा संसदेमधलं अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह राज्यसभा असतं आणि कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा असतं. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? आता महाराष्ट्रामधील पहिले राज्यपाल विचारलेला आहे आपल्याला. तर श्री प्रकाश हे काय होते? तर महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल असलेला आपल्याला पाहायला मिळतं. बघा पहिले, शेवटचे किंवा पहिल्या महिला असा प्रश्न नीट वाचायचा आणि नंतरच उत्तर टिक करायचं. तर महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल विचारलेला आहे तर श्री प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. आता खाली प्रश्न काय आलाय बघा, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? आता पहिल्या महिला विचारलेला आहे आपल्याला आणि राज्यपाल कोण होतं विचारलेलं आहे. तर विजयालक्ष्मी पंडित ह्या काय होत्या? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल असलेला आपल्याला कोण सांगता येते? तर विजयालक्ष्मी पंडित. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहणारे व्यक्ती. बघा आता महाराष्ट्रात सर्वाधिक काळ म्हणजे जास्त काळ राज्यपाल पदावर कोणते व्यक्ती होते? त्या व्यक्तीचं नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर PC अलेक्झांडर या काय होत्या? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ असणारे राज्यपाल व्यक्ती आपल्याला सांगता येतात. PC अलेक्झांडर. पुढचा प्रश्न, राज्य आणीबाणीचा कालावधी किती असू शकतो? बघा आता राज्य आणीबाणीचा कालावधी किती असू शकतो? तर 6 महिन्या इतका आपल्याला राज्य आणीबाणीचा कार्यकाळ सांगता येतो. म्हणजेच कालावधी सांगता येतो 6 महिन्या इतका. सध्या किती राज्यामध्ये विधान परिषद आहे? बघा आता सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? तर 6 राज्यांमध्ये आपल्याला सध्या विधान परिषद असलेलं पाहायला मिळतं. आणि ते सध्याचे 6 राज्य कोणते आहेत? तर बघा आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा
असे आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न बघा, विधान परिषदा असणारे देशातील राज्य कोणकोणते? बघा आत्ताच आपण बघितलेलं आहे 6 राज्य आणि ते कोणकोणते आहेत बघा. तर आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा हे आपल्याला सध्याचे विधान परिषद असलेले राज्य सांगता येतात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी कोणत्या राज्याच्या होत्या? बघा आता भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी हे होत्या असं आपल्याला दिलेलं आहे, पण त्या कोणत्या राज्यातल्या होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्यातल्या होत्या. आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रश्न असा पण येऊ शकतो की भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुचिता कृपलानी होत्या आणि त्या कोणत्या राज्यातील होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्यातील सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? बघा आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर नागपूर येथे होते आपल्याला पाहायला मिळतं. नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाहायला मिळतं झालेलं. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून किती अधिवेशन होतात? बघा आता महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून अधिवेशनाची संख्या विचारलेली आहे, तर वर्षातून 3 अधिवेशन झालेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती असतो? बघा आता महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी विचारलेला आहे, तर 6 वर्ष इतका आपल्याला कालावधी असलेलं सांगता येतो. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कालावधी किती वर्ष असतो? तर 5 वर्ष असतो. बघा विधान परिषद विचारलं तर 6 वर्ष आणि विधानसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो? तर 5 वर्ष. बघा विधान परिषद 6 वर्ष आणि विधानसभा 5 वर्ष. हे कन्फ्यूज करणारे आहेत, त्यासाठी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? बघा आता विधान परिषदेमधील आपल्याला जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते असं विचारलेलं आहे, तर जास्तीत जास्त सदस्य संख्या आपल्याला 78 इतके असलेलं पाहायला मिळतं विधान परिषदेतील. आणि पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राची विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती असते? बघा आता निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या किती असते विधानसभेत? तर 288 इतकी आपल्याला सांगता येते. महाराष्ट्राची विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या 288 इतकी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आजच्या या व्हिडिओमधले प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.